तर दिवाळीमध्ये मी 2 किलोचा असा केला चिवडा पोह्यांचा. पोहे आणि मिक्स चिवडा म्हणता येईल त्याला, कारण की त्याच्यात मी बरेच इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे आणि विदर्भ पद्धतीने केला, खूपच टेस्टी झाला. शिवाय पोहे न भाजता केला आणि त्याच्यामुळे तो खूपच कुरकुरीत तर झालाच. आता पोहे न भाजता कसा केला, तर आता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आणि ऑइली झाला नाही अजिबात, शिवाय टेस्टी पण झाला. तर असा मी दिवाळीमध्ये चिवडा केला, पण तुम्हाला वेळेत व्हिडिओ दाखवता आला नाही, कारण की दिवाळीमध्ये आपल्याला माहीतच आहे बरीच घाई असते कामाची. त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही. पण मी आता तो 2 किलोचा चिवडा कसा केला हे मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर दिवाळीच्या फराळापैकी हा एक मिक्स चिवडा मी केला. तर आता तो आपण कसा केला ते बघूया. तर 1 किलो पातळ पोहे मी उन्हात दिवसभर वाळत ठेवले. आता पोहे आपले वाळतायत तोपर्यंत मी इकडे हिरवी मिरची, कढीपत्ता स्वच्छ धुवून ठेवला आहे चाळणीमध्ये. कोथिंबीर धुवून वाळत ठेवली, सुकवत ठेवली, म्हणजे फॅनखाली सुकवायची, त्याला उन्हात नाही सुकवायची. आणि इथे 4 मोठे कांदे मी असे उभे काप करून घेतले, त्याचे पातळ काप केले आणि ते सुद्धा उन्हामध्ये ठेवले, म्हणजे थोडे उन्हात सुकले की ते लवकर तळल्या जातात. आता पोहे निवडून स्वच्छ केले आणि बघा इतके छान ते वाळले गेले की आता याला भाजायचीच गरज नाही, म्हणजे आपला तेवढा वेळ वाचतोय. आता हे पोहे आपल्याला एका पातेल्यात काढून ठेवायचे आहे, म्हणजे ज्या पातेल्यात आपण सगळा चिवडा जो आहे तो मिक्स करणार आहोत, तर ते पोहे आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे. खूप छान असा कुरकुरीत असा झालेला आहे आपले पोहे. आता हे पोहे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतले. आता याच्यावरच आपल्याला सगळे तळणीचे पदार्थ तळून त्यात टाकायचे आहे. तर आधी मसाला करून घेऊया. तर मी इथे साधारण 2 ते 3 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून बडीशोप घेतली. आणि आता हे कच्चीच आपल्याला मिक्सरमधून याप्रमाणे जाडसर वाटून घ्यायची आहे. जाडसर म्हणजे जास्त बारीक करायचं नाही. आणि इथे मी 4 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या, म्हणजे साधारण एक छोटी वाटी किंवा मध्यम आकाराची वाटी इतका लसूण सोलून आता तो सुद्धा आपल्याला जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. तर हा मी जाडसर वाटून घेतला लसूण. पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवावी लागते. आता मला शेव पण त्यात टाकायची आहे, म्हणून मी इथे 2 वाट्या बेसन पीठ आणि त्याच्यात फक्त हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आता याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही. हळद, मीठ आणि पाणी टाकून आपल्याला ते शेवचं बॅटर करून घ्यायचं आहे. तर मी याप्रमाणे शेवचं बॅटर करून घेतलं. आता चिवड्यामध्ये हे शेव टाकायची आहे आपल्याला त्यासाठी. तर आता कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि तेल आपले गरम झाले की लगेच शेव काढून घेतली. त्याच्यात मी तेलाचे मोहन सुद्धा टाकले नाही, कारण की मग तेलाचे मोहन टाकले की तो तेलकट लागतो. आणि हाय फ्लेमवरच तळायची, म्हणजे पटकन तळले जाते. तर अशी शेव मी तयार करून घेतली. आणि आता डायरेक्टली ही शेव आपल्याला ते जे पोहे आपण वाळवून ठेवले होते त्याच्यावर टाकायची आहे. एक एक पदार्थ फ्राय करायचा आणि त्या पोह्यामध्ये ठेवायचा आपल्याला. मीडियम बारीक साईजची आपण कशी आपल्या आवडीनुसार शेव करू शकतो.
आता ही तळलेली शेव त्या पोह्यांवर ठेवली. आता शेव तळून झाली. आता त्यातच आपल्याला त्याच तेलामध्ये कांदे तळून घ्यायचे आहे. म्हणजे या तेलात साधारण अर्धा किलो तेल मी घेतलं असेल आणि त्याच्यात आपल्याला आता सगळे पदार्थ फ्राय करून घ्यायचे. तर आता कांदे थोडे उन्हामध्ये सुकलेलेच होते आणि कांद्याला थोडंसं मी किंचित मीठ लावलं होतं, म्हणजे ते कांदे कुरकुरीत पण होतात आणि लगेच तळल्या पण जातात. तर कांदे हे हाय फ्लेमवर पण तळायचे नाही, नाहीतर मग ते जास्त काळे होतात आणि काळे झाले की मग ते कडू लागतात. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे कांदे छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहे. ब्राऊन कलर येईस्तोवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा म्हणजे लवकर तळल्या जातात. तर आता हे कांदेसुद्धा आपले तळून झालेत. बघा, इतकाच कलर येऊ द्यायचा आणि लगेच काढून घ्यायचे ते आता आपल्याला. हे जास्त क्वांटिटीमध्ये होते त्याच्यामुळे मी चाळणीत तळलेले नाही, तर आपण या चाळणीत सुद्धा टाकून आपण तळू शकतो. छोट्या क्वांटिटीमध्ये जर पोहे आपण चिवडा केला तर एक दोन कांदे आपण तळू शकतो. नाहीतर मग आपल्याला ती कढई मोठी घ्यावी लागते, मग त्याच्यात तेल पण जास्त घ्यावं लागते. त्यासाठी मी कढईतच तळले हे कांदे. आता असा ब्राऊन कलर आला की कांदे लगेच काढून घ्यायचे, नाहीतर मग ते कडू लागले की चिवडा कडूसर लागतो. तर थोडं तळताना आपल्याला लक्ष द्यायचे आहे. आणि मीठ टाकल्यामुळे त्याला टेस्ट पण चांगली येते आणि कुरकुरीत लागतात कांदे, जशी आपण बिर्याणीमध्ये टाकतो त्याचप्रमाणे. आता हे कांदे आपल्याला एका ताटात पसरून ठेवायचे आहे आणि फॅनखाली ठेवायचे आहे, म्हणजे ते त्याच्या जो कुरकुरीतपणा आहे तो कायम राहील. आता आपल्याला मक्याची पोळी तळून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला एक पोहा टाकायचा तेलात, म्हणजे तेल व्यवस्थित कडकडीत गरम असायला पाहिजे. आणि तेल गरम झाले की मग गॅस मीन करायचा आणि नंतर मग आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे. तर ही चाळणी घेतली. आता चिवडा करताना मी 2-3 चाळण्या सोबतच ठेवते, कारण की कधी कुठली चाळणी लागते आपल्याला. तर ही चाळणी घेतली आणि याच्यात मी थोडे थोडे कॉर्न तळून घेतले. जर आपल्याला चाळणीत जमत नसेल तर आपण डायरेक्ट कढईत टाकूनही तळू शकतो. म्हणजे कढईत टाकले तर ते जास्त छान तळल्या जातात, पण आपण दोन्ही पद्धत वापरू शकतो, आपल्याला जशी जी योग्य वाटेल ती. फक्त जे पोहे आहे ते व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे, नाही तर मग ते कच्चे लागतात. आता यातच मी शेंगदाणे तळून घेणार आहे. चाळणीत न तळताच ते डायरेक्ट तळून घेतले कढईत, कारण की जास्त होते शेंगदाणे त्याच्यामुळे. तर आता शेंगदाणे सुद्धा आपले कुरकुरीत तर लागल्याच पाहिजे, पण ते करपल्या पण नाही पाहिजे, म्हणून मीडियम फ्लेमवर त्याला ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. कलरही त्याचा जास्त काळपट होऊ द्यायचा नाही. आता शेंगदाणे पण आपले तळून झालेत. जास्त घाई करायची नाही, अगदी शांतपणे सगळे व्यवस्थित पदार्थ तळले गेले की तो आपल्या चिवड्याला एक छान अशी चव येते. आणि घरी केलेले कुठले पदार्थ आपण मन भरून पोट भरून खाऊ शकतो. आता याच्यात मी सुकं खोबरं, 1 वाटी सुकं खोबरं तळून त्याचे काप केले पातळ आणि ते तळून घेतले. तर चाळणीमध्ये मला एवढं व्यवस्थित जमलं नाही, कारण कढई मोठी लागते आणि तेलही जास्त लागतं. तर त्याच्यामुळे मी असंच तळून घेतलं कढईत. तर खोबरं तळताना सुद्धा आपल्याला जास्त ते तळू द्यायचे नाही, अगदी
थोडे तळल्या गेले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर बस एवढे तळले तरी ते नंतर गरमच राहते, त्याच्यामुळे मग त्याचा कलर बदलतोच. पण ते अर्धे तळले गेले तर आपण लगेच काढून घ्यायचे. सुके खोबरे आहे त्याच्यामुळे ते लगेच फ्राय होते. तेल मात्र सगळं व्यवस्थित नितळू द्यायचं आपल्याला. आता यातच मी हिरवी मिरची सुद्धा तळून घेतली. आता हिरवी मिरची तळताना सुद्धा आपल्याला नीट कुरकुरीत तळायची आहे. थोडी सुद्धा त्याच्यात ओलसरपणा राहता कामा नये, कारण आपला जो चिवडा आपण करणार आहोत तो साधारण आपण 15-20 दिवस तरी खाऊ शकतो. म्हणून कुठलाही पदार्थ तो ओला किंवा कच्चा राहता कामा नये. तर मिरची तळायला पण वेळ लागतो. ही बघा अशी याप्रमाणे कुरकुरीत ती तळून घ्यायची आहे. आता कढीपत्ता पण आपल्याला तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता जास्त आवडत नाही आमच्या घरी, म्हणून मी थोडाच टाकला. मला आवडतो पण मुलांना जास्त कढीपत्ता आवडत नाही, म्हणून त्यांच्याच आवडीचा चिवडा करायचा होता. आपल्याला जर वाटत असेल तर आपण जास्त आपल्या आवडीनुसार कढीपत्ता तुम्ही टाकू शकता. आता कढीपत्ता सुद्धा चांगला तळला गेला. आता सगळे तळून तेल नितळल्यानंतर तो चिवडा जो आहे आपला तो ऑइली होणारच नाही. अगदी रोस्टेड चिवड्यासारखा तो लागतो. आता कोथिंबीर सुद्धा मी तळून घेणार आहे आणि ते सुद्धा असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. कोथिंबीर हाय फ्लेमवरच तळायची आहे, म्हणजे जास्त तेल पीत नाही. आता हे हाय फ्लेमवर तळताना याचा कलरही बदलत नाही आणि ती कुरकुरीत तळल्या जाते. आता याचं तेल पण आपल्याला व्यवस्थित नितळून घ्यायचंय. बघा याचा कलर सुद्धा बदललेला नाही. आता कोथिंबीर तळून झाली आपली. आता सगळे पदार्थ आपले तळून झालेत. आता मसालाच आपल्याला याच्यात फ्राय करायचा आहे, तर याला आपल्याला जास्त तेल लागणार नाही, म्हणून मी 1 वाटी तेल काढून घेतले. आता मसाले आपण याच्यात फ्राय करताना सुद्धा जास्त तेल लागत नाही. अर्धा किलो मी तेल घेतले होते चिवडा करण्यासाठी. आता त्यातले सुद्धा 1 वाटी मी काढून ठेवणार आहे. आणि साधारण अर्धी वाटी तेल असेल आता कढईमध्ये. तर आता जी आपण लसणाची जाडसर पेस्ट करून घेतली होती, तर ती आता आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर लसूण सुद्धा आपल्याला अगदी ब्राऊन होईस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे. आता तो सुद्धा त्याच्यात कच्चा राहता कामा नये. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला चमच्याने सतत ढवळत राहायचे आणि नंतर ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे चांगले. तर बघा याचं कलरही चेंज झाला आणि आपले हे लसूण आता चांगले कुरकुरीत असे तळले गेले. आता त्यातच आपण जो मसाला केला होता धने, जिरे आणि बडीशोप, तर तो यात टाकायचा आहे. आता तो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. बघा मी किती थोड्या तेलामध्ये हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते त्याच्यात फ्राय करून घेत आहे. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. वाटलं तर आपण थोडंसं किंचित तेल टाकलं मी आणखी, म्हणजे जास्तच कोरडा वाटत होता तो परतताना.
करपवू पण नाही, म्हणजे कारण की करपले की मग चवच त्याची बदलते. तर आता आपला हा मसाला झालाय व्यवस्थित फ्राय करून झालाय आपला हा मसाला. आता यातच मी साधारण 2 टेबलस्पून तीळ टाकले. तीळने सुद्धा आपल्या चिवड्याला एक चांगली चव येते, म्हणून तीळ पण टाकले मी यात. आणि साधारण 1 छोटा चम्मच मी हिंग टाकलाय त्यात. तर याच्यातच साधारण 3 छोटे चम्मच मी हळद टाकली. आणि साधारण मी 4 ते 5 चम्मच लाल मिर्च पावडर टाकलं. आता मिर्च पावडर आपलं कसं आहे त्याच्यावर डिपेंड करतं, म्हणजे जास्त तिखट आहे की कमी तिखट आहे. आणि आपली आवडीनुसार पण असतं, म्हणजे आपल्याला जर जास्त तिखट लागत असेल तर आपण जास्त वाढवू शकतो किंवा कमी सुद्धा टाकू शकतो, कारण आपण यात मिरची सुद्धा टाकली. आता तिखट, हळद वगैरे हे सगळे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे. आणि सर्वात शेवटून मी याच्यात मीठ टाकलं. तर 2 किलो चिवड्यासाठी मी साधारण 4 छोटे चम्मच मीठ टाकलं. आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकू शकतो. आता 4 चम्मच मीठ टाकल्यानंतर ते परफेक्ट झालं, म्हणजे कमी नाही आणि जास्त नाही. कमी गेलं तर आपण वरून टाकू शकतो, पण जास्त झालं तर काढता येत नाही, त्यासाठी मी थोडंच टाकलं. आता ह्याच्यात डाळ टाकली मी, फुटाण्याची डाळ. तर फुटाण्याची डाळ नंतर याच्यात मसाल्यामध्ये आपण थोडी फ्राय करून घ्यायची. आणि आता हा सगळा मसाला आपल्याला त्या पोह्यांच्या मिश्रणामध्ये टाकायचा. आपण जे तळलेले पदार्थ आहे सगळे त्याच्यात हा मसाला टाकून द्यायचा. म्हणजे बघा, अगदी एका छोट्या कढईमध्ये हा चिवडा झाला आपला. आणि आता हे कांदे सुद्धा चांगले कुरकुरीत झाले बघा, आणि गार सुद्धा झाले, फॅन खाली ठेवले होते. आता हे कांदे पण आपल्याला त्यात टाकायचे. आणि आता हे सगळं जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हवं असेल तर आपण यात पिठी साखरही टाकू शकतो, पण आम्ही घरच्यांना आवडत नाही त्याच्यामुळे नाही टाकली. आणि याच्यातच मी साधारण पावशेर मुरमुरे सुद्धा टाकले, म्हणजे नुसतेच पोहे टाकण्यापेक्षा आमची म्हणजे आमच्या घरी सगळ्यांना आवडतात चिवड्यामध्ये मुरमुरे, तर पावशेर मुरमुरे टाकते. आपली चॉईस आहे, आपण नुसत्या पोह्यांचा सुद्धा करू शकतो, पण ही विदर्भ पद्धतीने मी हा चिवडा केला आहे आणि आमची आई करायची, खूपच छान लागायचा. तर बघा, असा हा 2 किलोच्या प्रमाणात मी मिक्स चिवडा केलेला आहे पोह्यांचा. आणि अगदी बघा, त्यात तेलकट झालेला नाही, अजिबात तेलकट झालेला नाही. आणि शिवाय टेस्ट पण त्याची एकदम छान झाली आणि कुरकुरीत झाला. शिवाय पोहे न भाजता तो कुरकुरीत झाला. तर असा हा मिक्स चिवडा पोह्यांचा, शेव चिवडा म्हणता येईल त्याला, आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.